नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लवकर कर ना. अरे करतोय. तू लवकर कर. अरे करतोय ना. तुला कोण बोललं माझी सायकल घेऊन जायला? बाबांनी आपल्या दोघांसाठी दिली, अर्धी तुझी अर्धी माझी. तसं पण हे तुझ्यामुळे झालंय. कधी बोलले रे बाबा? जेव्हा घेतली तेव्हाच बोलले बाबा. थोडासा टायर फिरव, हळूहळू जाऊ दे, थांब. झालं बघ. वडगावला जायचा रस्ता हाच का? मला नाही माहिती. अरे हाच आहे, हाच. बर बर. अरे माझी सायकल. तुझी नाही, अर्धी तुझी अर्धी माझी. ते जनगणना अधिकारी त्र्यंबक कुरणे तुम्हीच का? हो, मीच त्र्यंबक. नमस्कार. अयो, अहो, नमस्कार. मी बंडो. तुम्ही येणार असल्याची तार आली. तुम्ही आधीच आलात. हो. अहो, सरकारने तुमची जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. पण मी तुम्हाला ओळखलं नाही. मी सहदेव सावकारांचा मुलगा. ते गावचे सरपंच आहेत. त्यांची तब्येत ठीक नसते ना, म्हणून जवळपास त्यांची सर्वच कामं मी करतो. हा मालक, तुम्ही इथेच उतरा. मला पुढे राजुरीला जायचंय. हरकत नाही, इथून पुढे मी आहेच. बाकी तुमचा प्रवास कसा झाला? उत्तम. मग किती दिवसांचा मुक्काम करणार आहात? ते तुमचं गाव किती मोठं आहे त्यावर अवलंबून आहे. म्हणजे चांगला महिनाभर मुक्काम करावा लागेल. बापरे, इतकं मोठं गाव आहे? ते तुमच्या जनगणनेच्या कामाला सुरुवात केली की लक्षात येईलच. हो, ते आहेच. पण एवढ्या मोठ्या गावात माझी राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणजे झालं. चिंता नसावी. खरं तर मी तुम्हाला माझ्याच घरी ठेवणार होतो, पण वडिलांच्या आजारपणामुळे घर बऱ्याचदा अस्वच्छ राहते आणि अशा जागी तुमची व्यवस्था करणे बरे नाही. मग कुठे व्यवस्था होऊ शकते? तुमचे गोत्र कुठले? मी 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 ब्राह्मण आहे. उत्तम. आमच्या गावाबाहेर डोंगरानजीकच कुलकर्ण्यांचा वाडा आहे. तिकडे तुमच्या राहण्याची सोय होऊ शकते. कामाचा श्री गणेशा करण्याआधी राहण्याची व्यवस्था करू. कसे? हो, चालेल. हां, चला.
काकू जरा गुळ खायला आणता का? कोरडे म्हणजे ब्राह्मण. अहो नाना, सर्व चौकशी करूनच मी तुमच्याकडे यांना घेऊन आलोय. खरे तर मी माझ्याच घरी ठेवणार होतो, पण आमचे वडील. घ्या. ठाऊक आहे. तुम्ही आठवण करून देऊ नका. तुमच्या वडिलांबद्दल आम्हाला कल्पना आहे. तुम्ही पण पुन्हा पुन्हा विसरू नका म्हणजे झाले. कसं आहे नाना, सरकारने यांची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे, मग झटकून कसे चालेल? नाही म्हणजे माझ्या घरी अडचण आहे म्हणून, नाहीतर चांगली 4-5 रुपयांची मिळकत सोडेन का मी? अरे बंडो, सावकाराचा मुलगा तू मिळकत कशी सोडशील? पण आता सोडतोय का नाही? मग किमान गोड तरी द्या. देते हा. किती दिवसाचा मुक्काम आहे यांचा? सरकारी काम आहे, किमान महिनाभर तरी लागेल. पण तुम्ही काळजी करू नका, मी पूर्ण महिन्याची रक्कम अगोदरच देतो. अहो आम्ही कशाला काळजी करू? वाडा आमचा, गाव आमचा, काळजी तुम्ही करायची आहे बंडोबा. हो 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 हो. महिन्याचे 6 रुपये होतील. ते मान्य आहे, पण जेवणाचे कसे करणार नाना? ते तुमच्याकडे बघा. नाना आता पुन्हा पुन्हा आठवण करून देऊ का? अरे हो, तुमचे वडील. एवढंच नाही नाना, तुमच्या घरापासून गाव अर्ध्या मैलावर. हा तर जरी 2 पैशांसाठी यांची सोय मी माझ्या घरी केली, तरी हे साहेब काय सकाळ संध्याकाळ अर्धा मैल चालत येणार का? नाही म्हणजे खानावळीचे सुद्धा येतेच बघा ना. बर, राहण्याचे आणि खाण्याचे एकूण 9 रुपये होतील. चालेल, मला काही हरकत नाही. बरं, आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट. इथं फक्त आणि फक्त न्याहारी आणि जेवणाला यायचं. म्हणजे मी इथे राहणार नाही? नाही, तुमची व्यवस्था वाड्यात केली जाईल. अहो नाना, त्या वाड्यात राहण्याची सोय आमचे पूर्वज राहत नव्हते? आतापर्यंत आम्ही तिथंच राहत होतो की, माहित आहे ना? मग सगळी व्यवस्था चोख होईल, पण वाड्यात. हो चालेल, मला चालेल. चालेल, मलाही चालेल. मग ठरलं तर चला. या. हा आमचा वाडा. कसा काय वाटला? किती जुना वाडा आहे हा. हो. अहो, भारतामध्ये असे अनेक जुने वाडे आहेत. हा 600 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी बांधला. म्हणजे तुमच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य असेल इथे. 22 म्हणजे आमची धरून 22. हो, पण मग तुम्ही इथे का राहत नाही? राहत होतो की, अगदी आत्तापर्यंत इथंच राहत होतो. पण आता वाटलं, आता वास्तू जुनी होत चालली, आपण दुसरीकडे राहावं. आता त्यासाठी कोणाची परवानगी हवी का आम्हाला? हा, आज जमीन आमची, आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज आहे? प्रश्न फार पडतात तुम्हाला. नाही, तसं नाही, पण कुतूहल म्हणून विचारलं. चला, आपला फार परिचय नाही, हेही ध्यानात घ्या. हा. चला, तुम्हाला खोली दाखवतो. या बंडोबा. हा हा, येतो. या. ही तुमची खोली. आता खोली जरा अस्वच्छ आहे,
पण शारदा ही खोली स्वच्छ करून देईल. ठीक आहे. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुमची खोली सोडून वाड्यात इतस्तत कुठेही फिरू नका. काय, वाडा जुना आहे, अनेक जागा जीर्ण झालेल्या आहेत. आता राखणदारही फिरत असतो. राखणदार म्हणजे माहिती आहे ना, नाग, 10 आकडी. तुम्हाला काही करेल असं नाही, पण काळजी घ्या. हो नक्कीच. हं. तसंही वेळ मिळणार नाही आहे, कारण आजपासूनच कामाला सुरुवात करायची. आजपासूनच? हो, आजपासूनच. सावकाश सावकाश या. हो. गाव आलंच. राघव काका, ओ राघव काका. राघव काका, हे सरकारी अधिकारी आहेत. नमस्कार. हं, नमस्कार. तुमच्या घरात किती माणसं राहतात त्यांना सांगा, त्यांची नावं पण सांगा. हां सांगा. हां लिहून घ्या. हां, लिहून घेतो. असंच आहे आमचं गाव. इथून पुढे 500 वर्ष जुनी मशीद आहे. धरा. अक्का, तशी मला कोणाला सांगायची इच्छा नाही, पण साहेब आमच्या गावाचा इतिहास खूप मोठा आहे. आणि साहेब मला अहो साहेब एवढ्यातच थकलात. गाव अजून खूप मोठं आहे. चला. साहेब, अहो त्यांची जनगणना करायला कोणी उरलं नाही. ते घर मागच्याच पावसात पडले. चला. मला एक कळत नाही, नानासाहेबांनी तुम्हाला त्या वाड्यात का थांबवले? का? काही आहे का त्या वाड्यात? नाही, तसं काही नाही, पण तुम्हाला कोणी काही बोलले ना तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. म्हणजे बऱ्याच अफवा आहेत त्या वाड्याबद्दल. हो. मग त्या अफवांवर आळा बसावा म्हणून तिथे थांबवण्याचे नियोजन असावे नानासाहेबांचे. नानासाहेबांचा दरार आहे या गावात, त्यांच्या स्वभावामुळे. अहो हा बंडो कोणाच्या बापाला घाबरत नाही, स्वतःच्या बापाला सोडून. आज फक्त 4-5 घरांना इतका वेळ लागेल वाटले नव्हते साहेब. अरे आज तरी लवकर उरकला, यानंतर अजून जास्त वेळ लागेल. हां. साहेब, इथून पुढे तुम्ही एकटे जाऊ शकता का? नाही म्हणजे वडिलांची काय अवस्था आहे बघावं लागेल. ठीक आहे, मला रस्ता अगदी पाठ आहे. हो. तरी सुद्धा सांभाळून जा. तुम्ही? नानासाहेबांनी जेवायला बोलावलंय.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजावन होते नाम घेता भुगाचे जीवन करी जीवितवान नये पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म. चला करा सुरुवात. हो. गाव कसा वाटला आमचा? ते एकाच दिवसात कसं समजेल? मोठं गाव आहे आपलं आणि अनेक प्राचीन वास्तू आहेत आपल्या गावात. अरे वा, आमच्या गावाबद्दल बरीच माहिती मिळालेली दिसते तुम्ही. आता किती खरं किती खोटं काय माहीत, पण मुघलांच्या काळात खूप मोठं युद्ध झालं होतं म्हणे. हो ना? तुम्ही नक्की जनगणना अधिकारीच आहात ना? मला वाटलं पुरातत्व खात्याचे अधिकारी आहात की काय. नाही, तसं काही नाही आहे. वाचनाची आवड आणि इतिहासामध्ये रुची, एवढंच. तुमचं गाव कोणतं? सातारा जिल्ह्यामध्ये आर्वी नावाचे गाव आहे. पण तुमच्या प्रश्नामागचा उद्देश कळला नाही. तुमच्या गावचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला? नाही म्हणजे प्रत्येक गावाला आपला इतिहास असतो. हो, गावालाच कशाला, गावातल्या प्रत्येक माणसाला आपला इतिहास असतो. पण म्हणून कोणी त्या इतिहासात डोकावत नाही काय. आणि तुम्ही इथल्या इतिहासाची पाळंमुळं खणलेली आम्हाला रुचणार नाही काय. येतंय का ध्यानात? घ्या शिरा घ्या थोडा. हो, शिरा घ्या. वाढा ना त्यांना. नाही, नको. अहो घ्या हो, वाडा त्यांना वाडा. प्रत्येक गावाला आपला इतिहास असतो. अहो गावालाच कशाला, गावातल्या प्रत्येक माणसाला आपला इतिहास असतो. पण म्हणून कोणी त्या इतिहासात डोकावत नाही. आणि तुम्ही इथल्या इतिहासाची पाळंमुळं खणलेली आम्हाला रुचणार नाही काय. ओम श्री वरदमूर्तये नमः. श्री गणेशाय नमः. ओम गणपतये नमः. श्री गणेशाय नमः. धांदरट, एक काम धड करता येत नाही तुला. वेंधळी नुसते, शुल्लक काम सुद्धा करता येत नाही तुला. एरंडासारखी वाढले नुसते. काय समजतं की नाही तुला? हिला काही या बघा काय पराक्रम करून ठेवलाय तो. नुसती वाढल्या मुलगी, तिला काहीही येत नाही. जरा रीती भाती शिकवा तिला. उद्या दुसऱ्याच्या घरी लेक जाणार आहे. काय बोलतील आपल्याला? काय
तुम्हाला सांगितलं होतं ना नाही, फक्त न्याहारी आणि जेवणाच्या वेळेला इथे यायचं. सांगितलं होतं की नाही? घंटानाद ऐकू आला म्हणून देवाच्या पाया पडायला आलो. देवाच्या पाया कुठूनही पडलात तरी देवाला नमस्कार पोचतो. देव सगळीकडे आहे, यायची आवश्यकता नाही. मृण्मये, ओ साहेब, अहो लवकर आवरा. गंग्या मूर्खा, तुला किती वेळा सांगितलं या ठिकाणी येत जाऊ नको म्हणून. तुला मी किती वेळा सांगितलं की माझी सायकल घेऊ नको जाऊस म्हणून. तुझी तुझी सायकल. गंग्या थांब. गंग्या, अरे गंग्या, गंग्या सायकल. गंग्या, अर्धी तुझी आता अर्धी माझी. अरे अर्धी तुझी अर्धी माझी. साहेब, केव्हा तरी चुकतो माणूस. नेहमी इतके कटू बोलायलाच हवे का? नाही, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहतायत. कुठवर शांत राहायचं? अजिबात शांत राहू नका. जे व्यक्त व्हायचे ते व्हा, पण व्यक्त होताय तर कोणीतरी ऐकणारही असायला हवं, नाही का? कोणी ऐकण्याची आवश्यकता नाही. याआधी कोण होता ऐकणार? पण आता तर आहे ना, मग मला ऐकवा. थोड्या वेळापूर्वी ऐकले ना नानासाहेबांच्या तोंडून? ऐकले ना, त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला, पण तुम्ही तुम्हाला होत असलेला त्रास नाही सांगू शकला. काय सांगायचं? मला ना या सगळ्यांचा वीट आलाय. कधी वाटतं पळून जावं. एकट्याच? म्हणजे नाही म्हणजे पळून जाताय तर कोणीतरी सोबतीला असायला हवं ना, नाही का? कोण येणार आमच्या सोबतीला? मी येतो ना, पण तुमची हरकत नसेल तर. आमच्या सोबत पळून जाण्याकरता नानासाहेबांना सामोरं जावं लागेल. मग मात्र कठीण आहे. हो, पण तुमच्यासाठी एक प्रयत्न नक्कीच करायला हवा. हो का? मग बघा शक्य होतंय का? अहो कसल्या विचारात आहात? नानासाहेबांबद्दल विचार करतो. ते प्रत्येकाशी असेच कठोरपणे वागतात का? अहो त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे. बाहेरून आलेल्याकडे संशयानेच बघतात. हो, ते मीही अनुभवले. एखाद्या चोराकडे पाहावे ना तसे संशयी नजरेने पाहत असतात माझ्याकडे. अहो त्यामागचे कारणही तसेच आहे. म्हणजे नानासाहेबांच्या घरात आणि त्या वाड्यात कित्येक वेळा चोऱ्या झाल्या. म्हणजे असं म्हटलं जातं की त्या वाड्यात प्रचंड प्रमाणात सुवर्ण मोहरा होत्या, ज्या गेल्या काही वर्षात लंपास झाल्या. म्हणजे नानासाहेबांच्या पूर्वजांपासून ते आजतागायत त्या वाड्यात फक्त लूटमारीचेच प्रकार घडले. नानासाहेबांचे घराणे देशोधडीला लागले. त्यानंतर ती जबाबदारी नानासाहेबांवर आली. त्यामुळे ते प्रत्येकाकडे संशयाने बघतात. म्हणजे अजूनही त्या वाड्यात सुवर्णमोहरा आहेत का? नाही, सुवर्णमोहरा तर चोरल्या गेल्या, पण वंशावळीने आलेला हा वाडा त्यांना हातचा जाऊ द्यायचा नव्हता. त्यांची त्या वाड्यावर नितांत श्रद्धा आहे. बर, आणि तुझी कशावर श्रद्धा आहे बंडू? माझ्या आजारी असलेल्या बापावर. आणि तुमची? आमच्या कुलदैवतावर. कोणते कुलदैवत? अनुजम देवावर माझी नितांत श्रद्धा आहे.
आणि मी असं ऐकलंय या गावात एक मंदिर आहे अनुजम देवाचे. नाही साहेब, या देवाचे नाव तर मी प्रथमच ऐकतोय. अरे असे कसे होऊ शकते? या गावात अनुजम देवाचे पवित्र मंदिर अस्तित्वात आहे. नाही साहेब, असे कोणतेही मंदिर या गावात नाही. कारण प्रत्येकाच्या घरातच देवारे आहेत. मंदिराच्या वास्तू अत्यंत लहान स्वरूपात आहेत. हा, आता ते तुम्हाला बघायचे असल्यास आपण जाऊ शकतो. चल निघूया. चला इथून. इथून आपलं सगळं गाव बिव दिसतं बघा. हा काय, आलं आलं, या जवळच आहे. या साहेब, थकलात का? या. जय महामारी देवी. साहेब, ही महामारी देवी प्रचंड जागरूक देवस्थान आहे. अहो, महामारीच्या काळात हिने अनेकांचे प्राण वाचवले होते आणि आमच्या वडिलांच्या सांगण्यानुसार गावातले लोक हिचा जीर्णोद्धार करणार आहेत. आणि एकदा का मंदिर झाले ना, तर मला असे वणवण फिरायची गरज नाही. या, तुम्ही पण पाया पडून घ्या. काय नको. याशिवाय अजून कोणते मंदिर? पलीकडच्या डोंगरावर शेणाईचं मंदिर आहे. ते मंदिरही असेच आहे का? नाही नाही, ते मंदिर इतकं भव्य नाहीये, कारण शेणाईची मूर्ती आताच प्रकट झाली आहे. तुम्हाला जायचं आहे का तिकडे? नाही म्हणजे तुमच्या निमित्ताने मलाही दर्शन घेता येईल. काही नको, काही आवश्यकता नाही. साहेब, ओ साहेब, ऐकता का? ओ साहेब, ओ साहेब, ऐका ना साहेब. पुन्हा पुन्हा आम्हाला घाबरवण्याचा पोरखेळपणा का करताय? कळत नाही का तुम्हाला? मला वाटलं यावेळी सुद्धा आमचा हात धरून स्वतःजवळ ओढाल, पण असं झालं नाही. काय झालं? खूप अस्वस्थ दिसताय. काही नाही. काहीतरी नक्कीच झालंय. तुम्हाला सांगायचे नसेल तर यापुढे आम्हीही काही सांगणार नाही. म्हणजे आता सांगावेच लागेल. हो, म्हणजे माझी काही मदत झाली तर नक्कीच करेन. त्यामुळे एका क्षणात सांगा. आमचे कुलदैवत अनुजम देवाचे मंदिर या गावात आहे असे मी वाचले होते. आज आम्ही ते खूप शोधले, पण ते सापडले नाही. म्हणून थोडा अस्वस्थ आहे. तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का? नाही, माझ्या माहितीमध्ये असे मंदिर नाही. पण आमच्या गावातील पुरातन मंदिराविषयी आणि वास्तूंविषयी नानासाहेबांकडे इत्यंभूत माहिती असते. आणि ती कशी? आमच्या गावातील पिढ्यांचा, वास्तूंचा, मंदिराचा लेखाजोखा एका बखरीमध्ये उपलब्ध आहे. ती बखर कुठे? नानासाहेबांकडे. म्हणजे त्यांनी ती संदुकीमध्ये लपून ठेवली आहे. पण तुम्ही त्या मंदिराच्या शोधात का आहात? मी पुरातन वास्तूंच्या इतिहासाचा अभ्यास करतोय. जनगणना करणे माझे काम असले तरी ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करण्यात मला विशेष आवड आहे. आणि कुलदैवतेविषयी आस्थाही आहेच. पण ती बखर मिळवणं सोपं नाही. हो, ते खरं आहे. नानासाहेबांशी वैर कोण पत्करेल? काही हरकत नाही. माझा शोध अर्धवट राहिला असं मी समजेन. पण माझी हरकत आहे. तुमचा उद्देश चांगला असेल तर ती बखर मिळवण्याकरता प्रयत्न करायलाच हवेत. तुमचा शोध पूर्ण करण्यासाठी मी मदत करेन.
इतक्या रात्री इथं काय करताय? नाना दरवाजा नीट लावलाय का बघत होते मी. तुम्ही हो, कोणी दुसरं यायला हवं होतं का? एवढ्या मोठ्याने दरवाजा वाजवलात म्हणजे कोणी दुसरं आल्यासारखंच वाटणार ना. काय झाले काय? काही झाले नाही, पण ती बखर वेळेत उचलली नसती तर नक्कीच काहीतरी झाले असते. मी असे कसे काय होऊ देईन? तुम्ही चिंता करू नका. अहो, मला माझी नव्हे तुमचीच चिंता वाटते. बखर तुमच्याजवळ आहे हे नानासाहेबांना कळण्याआधीच ती संदुकीमध्ये ठेवावी लागेल. हो, पण त्याआधी बखरीमध्ये संस्कृतमध्ये लिहिलेला मजकूर समजून घ्यावा लागेल. त्याशिवाय मंदिर सापडणे अशक्य. अहो, मला संस्कृत येते. वा, हे उत्तमच झाले. बखर कुठे? पाणी. काय झाले?
ज्या मंदिराच्या शोधात होते ते मंदिर याच गावात आहे. ते मंदिर शोधण्यासाठी या बखरीमध्ये कोडं नमूद केलं आणि ते कोडं सोडवता आलं तरच त्या मंदिरापर्यंत पोहोचता येईल. हो, पण मंदिर शोधण्यासाठी कोडे घालण्याची काय आवश्यकता असेल? अहो, पण असं असेल तर त्या मंदिरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हो, बरोबर आहे, पण कोड काय आहे? अचलम पदम यस्य पाषाण इव भाति अचलम भूत्व अपि अधोयाति ऊर्ध्वं गच्छति च. म्हणजे म्हणजे जे अढळ आहे, धातूपेक्षा कठीण, वस्तुनिष्ठ, जीवनाला थांबवू शकत नाही, खाली येते वर जाते पण हलत नाही. म्हणजे काय असू शकेल? चला. इथे का घेऊन आलात? माझी आई लहानपणापासून या झाडावर हळद राहते असे सांगून इथे येण्यापासून अडवायची. इथे येण्यापासून अडवायला नक्कीच काहीतरी कारण असू शकतं. हो, पण त्या कोड्याचं उत्तर हे झाड असायला हवं, म्हणजे तुमचा अंदाज खरा ठरेल. अहो, जन्मापासून पाहते हे झाड. हे इथंच उभं आहे, अढळ. याच्या वरही जाता येते आणि खाली सुद्धा येता येते, आणि शिवाय एका जागेवरून हलतही नाही. प्राणवायू देते म्हणजे जीवनाला थांबवू शकत नाही. टणक आहे, पण धातूपेक्षा कठीण नाही. वर जाते, खाली येते, पण वादळी वारा या झाडाला स्थिर ठेवू शकत नाही. म्हणजे त्या कोड्याचे उत्तर हे झाड नक्कीच असू शकत नाही. मग काय असू शकतं? असं जे काही भक्कम आहे आणि म्हणूनच ते आढळलं. मृण्मयी, 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 मृण्मयी. मी इथे, घाबरू नका. हव्यात का तुम्हालाही? मला नकोय. तुम्ही आधी खाली उतरा. तुम्ही अचानक वर कशा चढलात? आईने सांगितलेली हळद ती मीच आहे. द्यायला तुम्ही तर निडर आहात ना, भिवू नका, मला सवय. मग आता उतरणार आहात की तिथेच बसणार आहात? कुणी हात देणार असेल तर उतरेन ना. सावकाश उतरा. थांबा, येतेच. हळू या. हळू. हले.
अजून एक जागा आहे. ऐका तर. काय शिरपतराव, मायला तुमच्या हं? अरे पाठीला पाठ लावून आलेला भाव तुम्ही आणि जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांच्या उरावर बसून राहिलेत. अरे भाड्यानं गावामध्ये टकली राहिली किती, आणि जी आहेत ती पण एकमेकांच्या उरावर बसायला लागलीत. गावगाडा चालणार कसा? माफ करा नानासाहेब, पण आमच्यातला वाद तेव्हाच मिटेल जेव्हा तुम्ही जमिनीची कागदपत्र बघून सांगाल कोणाच्या नावावर काय आहे ते. काय रे गणप्या? ए, ते कागदपत्राचा भाव कोणाला दाखवतोस? बाप वर जाताना ती खालची पट्टी सुधीक माझ्यासाठी ठेवून गेला होता. अरे पट्टीच्या, अरे कुठे आहेस त्याचा भान ठेव. उद्या याच वेळेला इथे यायचं. तुमची कागदपत्र काढून ठेवेन माझ्या वास्तूत. मला वाद नकोय. येतंय का ध्यानात? जी नानासाहेब. चला निघा आता. जी नानासाहेब. कुणी असे आपल्याला एकत्र पाहिले तर? पाहिले तर पाहू द्या, मला परवा नाही. हो का? तुमच्या दस्तूर खुद्द नाना साहेबांनी पाहिले तर आपल्या दोघांनाही गावच्या बाहेरचा रस्ता दाखवतील. मग उत्तमच होईल. आपल्या दोघांनाही एकत्रच बाहेर काढतील. काय झालं? एकदम विचारात पडलात? हो, तुमच्याकडे पाहून विचार येतो की नानासाहेब इतके क्रूर वागत असूनही तुमच्या चेहऱ्यावर हे हसू कसे ठेवता? हे हसू आधी कधीच नव्हते. तुमच्या येण्याने ते आलंय. माझी एक विनंती आहे तुम्हाला. हां, बोला ना. मला ना तुम्ही आऊजाऊ करत जाऊ नका. मगाशी मृण्मयी जशी हाक मारलीत ना, तशीच हाक मारा. आपलीपणाने बोला. नानासाहेबांना पाहून असं वाटायचं की सगळे पुरुष त्यांच्यासारखेच असतात. पण तुम्हाला पाहून माझा विचार बदलला. हो, मग तुम्ही म्हणजे तू नानासाहेबांना त्यांचं काय चुकतं हे कधी सांगितलं नाहीस? नजर वर करून बघण्याची मुभा असेल तर बोलणार ना. इतका राग करता तुझा? हो, नानासाहेबांना मी नकोच होते. आईची 4 बाळंतपणं झाली. 3 आजारपणात गेली आणि 1 जन्मतःच गेले. आमच्या गावातली असं म्हणतात की आमचा कुळ वाढणार नाही. आमच्या कुळाला श्राप आहे आणि आमचे नानाच हे कुळाचे शेवट आहेत. म्हणूनच नाना संतापतात. तुम्ही कधी संतापता का कुणावर? हो, मीही मनुष्यच आहे. हां, एखादी गोष्ट सापडली नाही की संताप होतोच. हो, नानासाहेबांना सुद्धा एखादी गोष्ट सापडली नाही की संतापतात. प्रसंगी आकांड तांडव करतात. अगदी आईला इजा होईपर्यंत त्यांची मजल जाते. तुम्हाला एखादी गोष्ट सापडली नाही की तुम्ही पण इतके संतापता का? नाही. चला, आपल्याला उशीर होतोय. इथे मंदिर असू शकते का? एकदा ते बखरीमधील कोडे आठवा. आढळस्थान ज्याचे पाषाणासम भासे, एकाच जागी असे, तरी वरही जाते आणि खाली येते. या डोंगराचे स्थान अढळ आहे. कित्येक वर्षानंतरही असाच उभा आहे. संपूर्ण पाषाणाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा डोंगर चढून वरही जाता येते आणि खाली सुद्धा येता येते. मला असं वाटतं की तुम्ही शोधत असलेले मंदिर याच परिसरात असू शकेल.
पण मंदिर वाड्यापासून इतके दूर असू शकते? जर मंदिर सापडू नये म्हणून त्या बखरीमध्ये कोडं नमूद केलंय, तर मंदिर दूर का असू शकत नाही? हम्म. ओ साहेब, ओ साहेब, अहो काय साहेब, अहो केव्हापासून आवाज देतोय? आज कामाला जायचे नाहीये का? तुमच्या साहेबांना जनगणना नाही, देवगणना करायची आहे. अहो कालपासून त्याच मंदिराच्या शोधात आहात. कुलदैवताचे मंदिर आहे आणि ते शोधल्याशिवाय मला चैन पडणार नाही. अहो पण अनुजाम नावाच्या देवाचे कुठलेही मंदिर या गावात कधीच नव्हते. मी काही गावकऱ्यांना देखील विचारले. काय विचारले? मी सांगितलं होतं तुला विचारायला. अहो रागवू नका, चुकले, पण मी तुम्हाला मदत व्हावी म्हणूनच विचारले. पण आता विचारावा लागणार नाही, कारण ज्या मंदिराच्या शोधात होतो ते मंदिर सापडलंय. केवळ एक कोडं सोडवणं शिल्लक आहे. कोडे? मृण्मयी, अहो साहेब, अहो विश्वास ठेवा, याबद्दल एक अवाक्षरही काढायचो नाही मी. अहो कोणते कोडे सांगा तर. जे अढळ, धातूपेक्षा कठीण, वस्तुनिष्ठ, पण जीवनाला थांबवू शकत नाही. खाली येते वर जाते, पण एका जागेवरून हलत नाही. जे अढळ आहे, धातूपेक्षा कठीण, एका जागी स्थिर असते तरीही वर जाता येते. अहो सोपे आहे, पाषाणासम आहे. अहो एकाच जागी स्थिर असते तरीही वर जाता येते, खाली येता येते. म्हणजे याचे उत्तर पाषाणाच्या पायऱ्या. शारदा, शारदा, अचलं पदं यस्य पाषाणैव भाति अचलं भूत्वापि अधो याति ऊर्ध्वं गच्छति च.
शारदा, ए शारदा, मी तुला शेवटचं विचारतो, बखर कुठे आहे? चटकन सांगायचं. खरंच मला बखरीविषयी काहीच माहीत नाही. बर, संदुकीची चावी कुठे असते हे फक्त तुला आणि मृण्मयीला माहिती आहे, बरोबर? मग पण तुम्हीच म्हणाला होतात ना काय? की त्याकडे ढुंकूनही पाहायचे नाही म्हणून. मी म्हणालो म्हणजे एखादा तिराईत माणूस आपल्या घरात शिरतं, संदुकीची चावी शोधतं, त्याला ती मिळतेही. संदूक उघडतो आणि बखर घेऊन शांतपणे घरातनं निघून जातो. पण ह्यांनी सांगितलंय की ह्याच्याकडे ढुंकूनही बघायचं नाही. मूर्ख आहेत का? त्या मला मूर्ख समजताय? अरे वा, नमस्कार. या, आलात गाव फिरून? घरची आठवण झाली. आता तुम्हाला विचारतो, बखर कुठे आहे? बाबा नाही, बाबा नाही, बाबा नाही, बखर, बखर. माहित नाही. अपेक्षित उत्तर आलं. कुणाला इथे काहीही विचारा, एकच उत्तर, मला माहित नाही. माहित कोणाला आहे? आपल्या मातोश्रींची काय अवस्था झालेली आहे हे तुम्ही पाहताच आहात. तशी अवस्था आपली होऊ नये असं जर आपल्याला मनापासून वाटत असेल तर आपण मला सांगा, बखर कुठे आहे? मृण्मयी, बखर बघितली होतीस? आई, अगं नाही माहित. सांग ना, बघितली होतीस? माहित नाही. नाही, माहित नाही. तुम्ही बखरीबद्दल आमच्या दोघींना काहीच सांगितले सुद्धा नव्हते. मी काहीच तुला सांगितलं नाही. म्हणजे बाप गाढव आहे, त्याने काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे आपल्या घरात कोणी माणूस येतं, संदूक उघडतं, चावी पण त्याला मिळते, तो बखर घेतो आणि निघून जातो. आमचा काय संबंध आहे? सांग ना. नाही, आम्हाला काही सांगितलेलंच नाही ना त्यांनी. मृण्मयी, बोल ना. हे पहा, अत्यंत प्रेमानं तुम्हाला मी शेवटचं विचारतोय, बोल. बखर कुठे आहे? मृण्मयी, बघितली होतीस? ना खरंच माहित नाही. बखर तुम्हाला माहित नाही? तुम्ही दार उघडायला एवढा उशीर? डोकं ठणकत होतं म्हणून झोपलो होतो. काही
काम होते का? वाडा आमचा आहे. इथे येण्यासाठी आम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नाही. काल रात्री एखाद्या व्यक्तीची संशयास्पद हालचाल बघितलेली आहे का? हो, काल रात्री कोणीतरी व्यक्ती वाड्यापासून दूर जाताना दिसली. रात्री म्हणजे कधी? रात्री मध्यरात्री. रात्री उशिरापर्यंत जागरण करता म्हणून तुमचं डोकं ठणकतं. फार चिंतेत दिसत आहात. काही घडले का? हां, आमची एक अति महत्वाची वस्तू घायल झालेली आहे. सोने गाळ झाले का? त्याहीपेक्षा अति महत्वाची. लवकर झोपत जा, आरोग्य चांगलं राहील. काय झाले? मृण्मयी, शांत हो. मला आता पटकन सांग काय झाले. बकर काय झाली हे नानासाहेबांना कळाले. आई साहेबांना खूप मारले. काय? आईने कित्येक वर्ष जात सहन केला त्यांचा. मला नाही आता सहन होत. साधी बकर घाल झाली म्हणून इतके मारावे? ठीक आहे, मी त्यांना ती बखर परत देतो. मला काही शोध वगैरे करायचा नाहीये. असं करून तुमच्या शोधाचा मार्ग पूर्ण नाही होऊ शकत. नानासाहेब तुमच्या सोबत तेच करतील जे माझ्यासोबत केले. मला परवा नाही. तुला जर त्रास सहन करावा लागत असेल तर मी काही करायला तयार आहे. खरंच का? मग मला इथून घेऊन जा. कारण या स्मशान झालेल्या घरात मला नाही राहायचंय. हो, पण पळून का जायचंय? कारण हाच एकमेव मार्ग आहे आपल्याला. हे बघा, मी आजपर्यंत तुम्हाला काहीच बोलले नाही, पण माझं प्रेम हे तुमच्यावर आहे. तुम्हाला काही होऊ नये असं वाटतं मला. तुमचं नाही का माझ्यावर प्रेम? ठीक आहे, असं असेल तर मी माझा मार्ग निवडते. साहेब, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे माझीही शिफारस करा. हो, तुमच्या सरकारी अधिकाऱ्यापेक्षा जास्त कामं मी करतो. 2-4 पैसे मलाही मिळतील. एवढंच ना? करतो. पण काय रे बंडो,
तुमचं गाव म्हणे खजिन्याचं गाव होतं. मग असं काय झालं की तुम्हाला 2-4 रुपयांसाठी वणवण करावी लागते? चांगलेच ओळखू लागलायत मला. अहो साहेब, या गावाकडचे लोक खजिन्याविषयीच्या पुष्कळ दंतकथा पारावर बसून सांगतात. हां, त्यातलीच एक मला माहिती आहे, म्हणजे आमचे वडील सांगतात. ह्या गावात खजिना वाहून नेणाऱ्या एका पथकावर हल्ला झाला होता. हां, आता हल्ला करणाऱ्यांनी त्यांच्यावरही कुणाचा हल्ला होऊ नये किंवा हातचा खजिना जाऊ नये, त्यामुळे तो काही काळ वाहून नेला नाही, तर तो या गावात जमिनीखाली पुरला. त्या खजिन्याच्या नादात गावातल्या जमिनी खणल्या, पण कोणाला एक कवडीसुद्धा मिळाली नाही. त्यामुळे तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका. आमचे वडील सांगतात, कर्म करा म्हणजे स्वतःचा खजिना स्वतःच कमवता येतो. तू तर तत्वज्ञान सांगू लागलास बंडो. हां, आता मलाही जमते केव्हा तरी, पण त्याने काही पोटाची भूक भागायची नाही. एक विचारू? हं. आपण या गावातून पळून कधी जायचं? शोध संपला की तात्काळ.
पण त्या बखरीतून तुमच्या शोधाचा मार्ग सापडतो आहे का? सापडू शकेल. पण मला सांग, तुमच्या या वाड्यात पूर्वी खरेच सोने नाणे होते का? पण चोरीला गेले. नाही. जर बखर पहिल्यांदा आपल्या हाती लागली असेल तर अजून तिथपर्यंत कोणी पोहोचले नसावे. मग तुमचा काय विचार आहे? तुझाच विचार आहे. जर खजिना आपल्या हाती लागला तर तो आपण सरकार दरबारी जमा करू आणि मग सरकार त्यातून काही रक्कम आपल्याला बक्षीस म्हणून देईल. आणि तुला जर खरंच वाटत असेल की आपलं जगणं समृद्ध व्हावं तर हाच एकमेव मार्ग आहे. बखर द्या. अनुजमस्य आशिषा यदा भविष्यति निबिडं तमः तदा भूमेः अन्धितमसि मार्गस्थः भूत्वा शीर्णमरुतः पृष्ठे प्रत्युत न अन्नम् अश्नाति न मिच्छति सुवर्णमुद्राः तरीही अस्ति तस्य तक्षा सुरक्षाः. याचा अर्थ काय असू शकेल? म्हणजे अनुजमाच्या आशीर्वादाने होतो गडद अंधार. भुईच्या मिठ्ठ काळोखामध्ये होऊन मार्गस्थ जीर्ण झालेल्या वायूच्या आड अखंडपणे ना घेतो अन्नाचा कण ना घेतो सुवर्ण मोहरा. अखंड असतो त्याचा खडा पहारा. याचं उत्तर काय असू शकेल? झालं का? हो. दार लावून घ्या. आई कुठे गेलेत नाना? अगं ते रामा ज्योतिषाकडे गेलेत. बखरीविषयी काही माहिती मिळते का बघायला. कधी येणार आहे? परवा दुपारपर्यंत येतो म्हणालेत. आई ऐक ना, काय ग? एक कोडं पडलंय, उत्तर देशील? अगं ऐक ना. काय पोरखेळपणा चालू आहे ग तुझा? अजिबात नाही हा आई. हे कोडे पोरखे वाटावे एवढे सोपे नाही. हो का? असे कोणते कोडे आहे? ना अन्नाचा कण ना घेतो सुवर्ण मोहरा पण अखंड असतो त्याचा खडा पहारा. हे कोडं मी बखरीमध्ये वाचलंय. पूर्ण काय म्हणालीस? बखर तुझ्याकडे आहे? हो हो. अगं मग इतके मारले तेव्हा का नाही बोललीस? लागलीच बखर नानासाहेबांकडे सोपव. नाही आई, अगं त्या बकरीमध्ये लिहिलंय या वाड्यात गुप्तधन आहे आणि ते मिळूनच मी इथून निघून जाणार आहे. कुठे निघून जाणार आहेस? इथून कुठेतरी दूर. एकदा का गुप्तधन मिळालं की आयुष्यभराची चिंता मिटून जाईल. मग मी आणि त्र्यंबक इथून कायमचे निघून जाऊ. त्या सरकारी अधिकाऱ्यासोबत पळून जाणार आहेस? मृण्मयी, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? अगं आई, ते भेटल्यावरच माझं डोकं ठिकाणावर आलंय. नानासाहेबांचा जाच आता नाही सहन होते. अगं पण नानासाहेबांना कळलं तर काय होईल? माहिती आहे ना तुला. अगं मला फिकीर नाही. कळले तर कळले, कारण माझ्यासोबत आता त्र्यंबक आहे. ज्याच्या शोधार्थ मी माझं सारं आयुष्य घालवलं ते इतक्या सहजासहजी कसं जाऊ देईन मी? हा नानासाहेबांचा वाडा आहे.
माझ्या 22 पिढ्या गाडल्या गेल्या त्या मातीत आणि अनुजमाच्या आशीर्वादाने तुमचा शेवट सुद्धा इथेच. आता तुमचा शोध संपला. अहो ऐकलत का? त्या पुस्तकांमध्ये किती वेळ डोकं खुपसून बसणार आहात? काय झालंय? तुला काय हवंय का? अहो आपल्या गावात चोऱ्या होत आहेत. काल 2 ठिकाणी चोऱ्या झाल्यात. चोऱ्या? कुठे झाल्या चोऱ्या? अहो आपल्या आजूबाजूलाच. तुम्हाला त्याचं जरा सुद्धा भान नाही बघा. अहो ऐकलत का? तो चावीवाला आलाय बघा. पाठव त्याला वर. साहेब, या लवकर आलात. कुठल्या टाळ्याची चावी बनवायची आहे? या या कपाटाची चावी बनवून पाहिजे. साहेब, हा एवढा महागडा टाळा नाही. तोडला असतं तरी चाललं असतं. अरे पुरातत्व विभागात कामाला आहे मी. टाळ्यांचं महत्त्व जाणतो. आणि तुझ्या व्यवसायाला हे असे सल्ले देणं बरं नाही. उघड. साहेब, उघडला टाळा. साहेब, तुम्ही तर एवढे खुश झालात जसं की तुम्हाला खजिना मिळालाय. खजिना नाही, खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे हा. किती पैसे झाले? साहेब, 8 आणे. देतो. साहेब, थोडं पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. अरे हो, विसरलोच नाही का? आणतो हा. काय रे, काय करतोस? तुम्हाला नानासाहेबांबद्दल काही कळले? काय? हेच की नानासाहेब 2 दिवसांसाठी बाहेर गावी गेलेत. म्हणून इतकी खुश आहेस? हो, आणि अजून एक कारण आहे खुश होण्यासाठी. आणि ते काय? मी आईला सगळं सांगितलंय आपल्याबद्दल. सगळं म्हणजे? हेच की आपण खजिना मिळवून इथून निघून जाणार आहोत आणि आपला संसार थाटणार आहोत. मग आई काय म्हणाल्या? आई खूप खुश झाली. शेवटी तिच्याही मनात होतं मी इथून बाहेर पडावं. हो, पण खजिन्याबद्दल सांगण्याची काय आवश्यकता होती? अहो, आईने सगळं आयुष्य घालवलंय नानासाहेबांच्या सानिध्यात. तिला कोडाबद्दल काही माहिती अवगत असावी म्हणून मी सांगितले. मग काय सांगितले काय नाही? हो, सांगितले ना. तुम्हाला जेवणासाठी बोलावलंय. अगं बाई, विसरलेच. खूप कामं पडली आहेत मला.
आणि लवकर या, आई वाट बघते. ए दादा, तू कुणाच्या शेतातून आणलेस रे? अरे तिकडचा रस्ता बंद आहे बाबा, चल. तुला एक विचारू? हां विचार. सकाळपासून 10 प्रश्न विचारलेस, अजून एक विचार. तू त्या दाढीवाल्या माणसासोबत का असतोस? दाढीवाला? हम्म. अरे दाढीवाला नाही, सरकारी अधिकारी आहेत ते. आणि मी असं फिरत वगैरे नाही, कामे करतो, सरकारी कामे करतो. हसायला काय झाले? काही नाही, म्हणजे तुम्ही सुद्धा सरकारी अधिकारी होणार बंडोबा? हां, एक दिवशी मी मोठा सरकारी अधिकारी होणार. हम्म. सरकारी अधिकारी, बंडोबा. सरकारी अधिकारी बंडोबा. बंडो दादाला बंडो म्हणतो. थांब थांब गंग्या, थांब. सायकल घेऊन कुठे पळतो? गंग्या थांब, मारतोच तुला. थांब. गंग्या उतर. नाही गंग्या उतरणार. उतर, नाही तर बाबांना नाव सांगे ना. सांग बाबांना. गंग्या उतर. मी नाही उतरणार. उद्यापासून सायकलच देणार नाही. अर्धी माझी आहे. हो कळलं, अर्धी तुझी अर्धी माझी. पण गंग्या आता तरी उतर. नाही बोललो ना. काय झालं? बैलांनी भूत बघितला की काय? एका जागेवर गाडी रुतून आहे, हलत पण नाही जागेवरून. हो, यांना कुणीतरी घ्यायला येणार होतं, कुणी आलं पण नाही आणि खाली उतरायला पण तयार नाही. तो अहो काय बोलताय तुम्ही? कोण आहे ते? मी जनगणना अधिकारी आहे, या गावाची जनगणना करण्यासाठी आलो. काय? अहो 1 तास झालाय या उन्हामध्ये मी बसलोय, कुणीच येत नाही. असं कुणी करतं का हो? अहो अहो ऐका, अहो अहो तुम्ही तरी थांबा. अहो अरे दादा, थांबा ना. थांब, अहो, परमगहन ईश काम, परमगहन ईश काम. क्रीडा दैवी विराट, क्रीडा दैवी विराट, क्रीडा दैवी विराट. आई, तू जा ना त्यांच्याशी बोल. ते एकटेच बसलेत. अगं पण बाई माणसांनी काय बोलावं? अगं जा ना, ते एकटेच बसलेत. काहीतरी बोल ना. काय बोलणार ग मी? तू जा, तू जा तर मी करते. जा. तुमचं सर्व ठरलंय का? हो, मी तुम्हाला सांगणारच होतो, पण मृण्मयीने घाई केली. हो, ती तशीच आहे. पण तुम्ही तिला समजून घ्याल एवढीच अपेक्षा. आमच्या वाट्याला जे आले ते तिच्या वाट्याला येऊ नये. हो, तिच्या सुखासाठीच मी नानासाहेबांचा रोष पत्करतोय. मृण्मयीने तुम्हाला खजिन्याबद्दल सांगितले असेल, पण त्याचा शोधही मी केवळ मृण्मयीसाठीच घेतोय. नाहीतर माझ्या मनात काही वितुष्ट नाही. तुमच्या मनात वितुष्ट असूच शकत नाही. त्या पुरातन खजिन्याचा आम्हाला काही उपयोग नाही. ते तुम्हा दोघांचेच आहे. तुम्हाला काय वाटतं, त्या बखरीमधील कोड्याचे उत्तर काय असावे? वाड्याच्या भूगर्भात खजिना असल्याचा अंदाज आहे. पण त्यासाठी आधी तुम्हाला अनुजाम देवाच्या मंदिरापर्यंत पोहोचावे लागेल. हो, पण तिथून पुढे मार्गच नाहीये. म्हणजे तुम्ही हो, मी तिथपर्यंत पोहोचलोय. तिथे जेव्हा अंधार होईल त्या अंधारातून तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग मिळू शकतो असे कोड्यात आहे. हे कसे शक्य? पण मग नान्नाचा कण ना घेतो सुवर्ण मोहरा, पण अखंड असतो त्याचा खडा पहारा. याचे उत्तर काय असावे? आई, अगं खीर करण्यासाठी ठेवलेल्या दुधात मांजरीने तोंड घातले. मी लगेच घेऊन येते दूध. आणि चुलीवर ठेवलेल्या भातावर लक्ष देशील? अगं तुम्ही बसा, मी आलेच. हो. ना
परम गहन ईश काम परम गहन ईश काम विश्वाजरी पुण्यधाम विश्वाजरी पुण्यधाम मनुजातरी गूढ चरम मनुजातरी गूढ चरम चिरभेद साधे परम गहन नाना, हो नाना. परम गहन ईश काम. नाना नाना, तुमच्या वाड्यात राहणारा जनगणना अधिकारी नाहीये, तो दुसराच कोणीतरी भलताय. खूप उशीर झाला मांडव. परम गहन ईश काम परम गहन ईश काम. क्रीडा दैवी विराट क्रीडा दैवी विराट क्रीडा दैवी विराट. क्रीडा दैवी विराट क्रीडा दैवी विराट मनुष्य सृजन शूद्र त्यात मनुष्य सृजन शूद्र त्यात मानुषी मनीषा करण त्याचे परम गहन ईश काम परम गहन ईश काम. आई. चल आपल्याला वाड्यात जायचंय. अहो पण इतक्या घाईत कशाला? चला आधी जेवण करून घेऊ. हे बघ, नानासाहेब संध्याकाळपर्यंत येणार आहेत. बंडोक खबर घेऊन आला होता. त्याआधी आपल्याला खजिन्याचा शोध घेऊन या गावातून बाहेर जावं लागेल. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. अहो पण आई. मृण्मयी. अगं आई. तिची तब्येत अचानक बिघडली. ती आराम करते. आपण जाताना तिला भेटूनच जाऊ. तू चिंता करू नको. चल. परम गहन ईश काम विश्वाजरी पुण्यधाम विश्वाजरी पुण्यधाम मनुजातरी गूढ चरम मनुजातरी गूढ चरम चिरभेद साधे परम गहन ईश काम परम गहन ईश काम. मशाल हाती कोटी नीती उजेड हात देशाने जाळला. काय धन्य पाप पुण्य राक्षसी अवतार पाळला. मशाल हाती कोटी नीती उजेड हात देशाने जाळला. रौद्ररूप मेल सुख युद्धाचे करून मैदान हे माणसाच्या आत करण्याखात लपलेले सैतान हे. रौद्ररूप मेल सुख युद्धाचे करून मैदान हे माणसाच्या आत करण्याखात लपलेले सैतान हे. ऐका ना, आपण इथून व्यवस्थित बाहेर पडू ना.
मला आईची काळजी वाटते. अजिबात काळजी करू नकोस. आपण लवकरच तिच्याकडे जाऊ. पण मला भीती वाटते. घाबरू नकोस. चल. इथून पुढे जाण्याचा मार्ग अंधारातून जातो. संपला प्रकाश रोखला हा श्वास अंधार दावी मार्ग तोडण्या हा पाश. संपला प्रकाश रोखला हा श्वास अंधार दावी मार्ग तोडण्या हा पाश. आतली ती गाठ शोधली ती वाट इच्छापूर्ती पूर्ण करती प्रेमाचा हा नाश. आतली ती गाठ शोधली ती वाट इच्छापूर्ती पूर्ण करती प्रेमाचा हा नाश. रंगरूप मिळण्या सुख युद्धाचे करून मैदान हे माणसाच्या आत करण्यात लपलेले सैतान हे. रंगरूप मिळण्या सुख युद्धाचे करून मैदान हे माणसाच्या आत करण्यात लपलेले सैतान हे. अनुजमस्य आशिषा यदा भविष्यति निबिडं तमः तदा भूमेः अन्धितमसि मार्गस्थः भूत्वा शिरणं मरुतः पृष्ठे प्रत्युतः न अन्नमश्नाति न मिच्छति सुवर्णमुद्राः तर्हि अस्ति तस्य तक्षां सुरक्षा. लाळखोळी मन इच्छा गुप्त धन सोहळा सुखाचा पेटले तन मन. लाळखोळी मन इच्छा गुप्त धन सोहळा सुखाचा पेटले तन मन. पेटले अचानक रौद्र हे भयानक धगधगले चित्त क्रूरपणाची भनक. रंगरूप मिळण्या सुख युद्धाचे करून मैदान हे माणसाच्या आत करण्यात लपलेले सैतान हे. रंगरूप मिळण्या सुख युद्धाचे करून मैदान हे माणसाच्या आत करण्यात लपलेले सैतान हे. हो हो शेवटी तुमच्या शोधाचा मार्ग सापडला. आता नानासाहेबांपासून दूर होण्यासाठी कोणीच थांबवू शकत नाही. आपण निघू, सरकार दरबारी जाऊ आणि या गुप्तधनाविषयी सगळं काही सांगू त्यांना. तू आता निश्चिंत राहा. तुला आणि तुझ्या आईला आता कोणीही त्रास देणार नाही. म्हणजे नानासाहेब आणि तुझी आई तुझ्यापासून खूप दूर गेलेत मृण्मयी. काय बोलताय तुम्ही? आपण निघूयात. मला फार भीती वाटते.
मला आईकडे जायचंय. तू जाऊ शकतेस. माझा शोध असाही पूर्ण झालाय. हो, आपण जाऊ. चला. आठवणींचा तो बंध तोडूनी दूर लोटला तो काळ माझ्या मनी. आठवणींचा तो बंध तोडूनी दूर लोटला तो काळ माझ्या मनी. का कधी कुठे कसे हे आठवणीत हरवून जाई. ओढ लागे तुझीच आस दुःख माझे हरवून जाई. जीव गुंतला आठवणीत माझा जीव गुंतला. ह्या पानावरती क्षितिजा जसे